नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीचा 7वा हप्ता शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे. तर नेमका शेतकऱ्यांना किती मिळणार आहे ते पण सांगणार आहे. आणि त्याचबरोबर जे काही नमोचा 7वा हप्ता मिळणार आहे त्याबरोबर तुमचे इथून मागचे हप्ते मिळणार का ते पण सांगणार. आणि PM किसानचा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळाला आणि नमोचा मिळणार का नाही ते पण सांगणार आहे. तर त्यामध्ये व्हिडिओ स्किप करू नका आणि संपूर्ण पहा. त्याआधी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचे विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की PM किसानचे 20 हप्ते तुम्हाला आता मिळत आहेत. म्हणजे की 19 मिळाले आहेत, 20वा हप्ता मिळणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, 20वा हप्ता 2 दिवस झाले तुमच्या खात्यावर टाकून पण अद्याप आला नसेल. तर का आला नसेल ते पाहून घ्या आधी. तर शेतकरी मित्रांनो, काल होता रविवार, त्यामुळे रविवारची जी काही बँकिंग कामं असतात ते बंद असतात. शनिवारचे बी हाफ डे असल्यामुळे दुपारून बंद असतात. त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसतात. पेंडिंगला असतात, प्रोसेसिंग चालू असेल. पण शेतकरी काही म्हणतात की PM किसानचा 20वा हप्ता मिळालाच नाही. तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना राज्यातील पैसे पाहायला मिळणार आहेत. राज्यातील नव्हे तर देशातील शेतकऱ्यांना पैसे पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना अशी अडचण होती की त्यांची KYC कंप्लीट नव्हती, आधार कार्ड बँकला लिंक नव्हते आणि फार्मा ID नव्हती. फक्त त्याच शेतकऱ्यांना पैसे जमा होणार नाहीत. ज्या ज्या शेतकऱ्यांना आपली व्हिडिओ सुरुवातीपासून पाहिलेले आहेत, संपूर्ण माहिती पाहिलेली आहे, त्या शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अद्याप बी तुम्ही फार्मा ID काढली नसली तर काढून घ्या, जेणेकरून नमो शेतकरीसाठी लागत आहे. शेतकरी मित्रांनो, आणि तुम्हाला नेहमीच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केले करा. कारण की ज्या शेतकऱ्यांनी आपले व्हिडिओ पाहिले आहेत त्यांना फायदा झालेला आहे. त्यांना इथून मागचे प्रत्येक जे काही अडचणी आल्या होत्या त्यापासून निवारण मिळालेलं आहे आणि त्यांना पैसे जमा झालेले आहेत. त्यानंतर आता पाहूया PM किसानचं झालं. आता नमो शेतकरीचं. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीमध्ये तुम्हाला आतापर्यंत 6 हप्ते मिळालेले आहेत आणि लवकरात लवकर तुम्हाला 7वा हप्ता पण जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला कोणती तयारी करायची आहे? तर शेतकरी मित्रांनो, जर PM किसानचा 20वा हप्ता आला तर तुम्हाला नमोचा 7वा हप्ता मिळणारच आहे. पण जर तुम्हाला 20वा हप्ता आला नाही तर तुम्हाला तुमची लँडची प्रॉब्लेम दुरुस्त केलेली आहे का, लँडची प्रॉब्लेम आलेली आहे हे पाहून घ्यायचं आहे. तर लँडची प्रॉब्लेम आली असेल तर तुम्हाला लवकरात लवकर आपल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन लँडची प्रॉब्लेम दुरुस्त करायची आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरा मुद्दा म्हणजे तुमचे आधार कार्ड अपडेट नसताना तरी पण पैसे येऊ शकत नाहीत. आधार कार्ड अपडेट नसताना तर अपडेट करून घ्या, जेणेकरून ते तुमचे पैसे आधार कार्डद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये येतात, ते येऊन जातील. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तिसरी प्रॉब्लेम म्हणजे आधार कार्ड बँकला लिंक नसणे. आधार कार्ड बँकला लिंक नसल्यावर PM किसान नाही, नमो शेतकऱ्यांना कोणत्याच योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे ज्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असते त्यामध्ये पैसे पाहायला मिळतात. आणि तिसरी आणि चौथी आणि लास्टची प्रॉब्लेम म्हणजे फार्मा ID, जी नसेल तर तुम्हाला PM किसान नमो शेतकरी फार्मा ID शिवाय तुम्हाला लाभच घेता येणार नाही. पीक विमा असो त्याचा पण लाभ घेता येणार नाही. त्यामुळे फार्मा ID अत्यंत महत्त्वाची आहे, त्या लवकरात लवकर काढून घ्या. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना वाटत आहे PM किसानमध्ये वाढ झाली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता PM किसानमध्ये वाढ झाली का नाही ही आपल्याला PM किसानचा हप्ता आल्यावरच कळणार आहे. पण नेमके तुम्हाला पैसे किती मिळतात तर ते सांगतो. शेतकरी मित्रांनो, जर तुमचा 7वाच हप्ता मिळत असेल तर तुम्हाला 2 किंवा 3,000 रुपये मिळू शकतात. जर तुमचा 6वा आणि 7वा बाकी म्हणजे की 6वा 5वा बाकी असेल तर तुम्हाला पहिल्या हप्त्याचे जे काही पैसे होते ते आणि या हप्त्याचे असे एकत्र 3 हप्ते तुम्हाला जर 3,000 रुपये हप्ता झाला तर 3 एक 3 म्हणजे की 9,000 रुपये मिळतात जर 3 हप्ते बाकी असतात तर. आणि जर 2 असतात तर 6,000 रुपये मिळतात. आणि जर 2,000 रुपयाचा हप्ता येणार असेल तर तुम्हाला 4 म्हणजे की 6,000 रुपये 3 हप्त्याची मिळणार. जितके तुमचे हप्ते बाकी राहिले असतात त्या हप्त्याचे या हप्त्यासंग पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्ही हे कागद जर तुमच्या PM किसान नमो शेतकरीसाठी जोडले नसाल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत. काही शेतकऱ्यांना 5,000 मिळू शकतात, काही 6 मिळू शकतात, काही 10 मिळू शकतात. कारण की त्याचे उर्वरित हप्ते जे होते त्याचे पैसे पण या संघ मिळणार आहेत. त्यामुळे सांगू इच्छितो की लवकरात लवकर आपली फार्मा ID काढून घ्या, KYC करून घ्या, त्याचबरोबर बँक लिंक आधार कार्ड लिंक करून घ्या आणि जे काही तुम्हाला लँडची प्रॉब्लेम आहे ती दुरुस्त करून घ्या. जर PM किसानचा 20वा हप्ता आला तर नमोचा 7वा हप्ता तुम्हाला मिळणारच आहे. पण जर नमोचा 7वा हप्ता मिळाला नाही, म्हणजे PM किसानचा 20वा हप्ता मिळाला नाही तर नमोचा 7वा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर तुमची जी काही फार्मा ID आहे, आधार कार्ड लिंक आहे ते करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे काही तुमचे हप्ते बाकी असतात त्याचे पैसे असो किंवा येणारे 3,000 रुपये असो तेही असो. कारण की मित्रांनो, आता पावसाळ्या अधिवेशन संपत आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर हे पैसे मिळू शकतात. लवकरात लवकर याची तारीख तुम्हाला पाहायला मिळणार आहे. भेटूया नेक्स्ट शोमध्ये. पण त्याआधी नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा. धन्यवाद.